तर विद्यार्थी मित्र, आपण कालपासून किंवा कालच आपण एक SP मध्ये सचिवाची कार्यपद्धती या विषयामध्ये आपण पुढील नवीन प्रकरणाचा अभ्यास करत आहोत की जे अतिशय महत्वाचं असं प्रकरण आहे. आधुनिक काळामध्ये या टॉपिकचा आपण किंवा या घटकाचा आपण पदोपदी त्याचा वापर करत आहोत. त्याशिवाय आपलं अर्थव्यवस्थेतील किंवा व्यक्तीचं सुद्धा काही सुद्धा कार्य हलवू शकत नाही, इतकं महत्व या पाठाचं आहे किंवा या घटकाचं आधुनिक काळात महत्व आलेलं आहे. आणि ते म्हणजे ते प्रकरण म्हणजे भागपेढी किंवा ठेवकोष संस्था, त्यालाच इंग्रजीमध्ये डिपॉझिटरी असं म्हटलं जातं. डिपॉझिट काहीतरी ठेवून घेणारी संस्था, आदर्शपणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, डिमटेरियलाइज स्वरूपात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, मटेरियल विरहित, कागदपत्र विरहित माहिती साठवणारी संस्था. आणि त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे दस्तऐवज किंवा प्रतिभूती हे सेव्ह केले जातात किंवा साठवून ठेवले जातात. आणि अशा या प्रकरणामुळं अर्थव्यवस्था किंवा व्यक्तीचं दैनंदिन जीवन आपलं गतिमान झालेलं आहे. अशा या प्रकरणाचा आपल्याला या व्यावसायिक जगतामध्ये किंवा या व्यावसायिक किंवा व्यावहारिक जगतामध्ये या डिपॉझिटरीचं अत्यंत महत्वाचं काम आपल्याला आज चालत असल्याचं दिसून येतं. आणि ही डिपॉझिटरी भारतात 1990 नंतर किंवा जागतिकीकरण, खाजगीकरणाचा अवलंब केल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे आर्थिक क्षेत्रामध्ये गोंधळ उडाले किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये कागदपत्रांच्या साह्यानं किंवा प्रत्यक्ष जाऊन पारंपरिक पद्धतीनंच व्यवहार करावा लागत होतं. आणि त्यामुळे या जागतिकीकरणामध्ये त्या ठिकाणी जगभरातील लोकांनी आपल्या इथं गुंतवणूक केली, आपल्या इथं उद्योगधंदे काढले, आपल्या इथं कंपन्यातील भाग त्यांनी धारण केलं. आणि ते भागांचे प्रमाणपत्र किंवा कर्जरोख्यांचं प्रमाणपत्र आपण जगभरातील लोकांना आपण पारंपरिक पद्धतीनं कागदपत्राच्या स्वरूपात पोस्टाने किंवा कुरिअरच्या साह्यानेच आपण ते त्यांच्याबरोबर व्यवहार करू लागलो. अशा पद्धतीनं आपली अर्थव्यवस्था 1990 पूर्वी पारंपरिक पद्धतीने व्यवहार किंवा कारभार किंवा अर्थव्यवस्था चालत होती. परंतु त्यानंतर मग 1990 पर्यंत किंवा 90ला आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचा अवलंब आपण का केला, तर देशाची आर्थिक परिस्थिती त्या काळी अत्यंत ढासळलेली होती. म्हणून आपल्याला काहीतरी जागतिक लोकांबरोबर, जागतिक देशांबरोबर व्यवहार करून तिथलं तंत्रज्ञान, तिथल्या अतिरिक्त वस्तू किंवा इतर महत्वाच्या वस्तू देवघेव करून त्यांच्यासारखी आपल्याला प्रगती करायची होती. त्यांच्याकडून काहीतरी शिकायचं होतं, त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचं होतं, त्यांना आपल्यातील काहीतरी त्यांना अतिरिक्त द्यायचं होतं. हे व्यवहाराच्या माध्यमाने शक्य होतं. पण हे पारंपरिक पद्धतीनं व्यवहार करणं हे आंतरराष्ट्रीय लेवलला अशक्य होतं. म्हणून आपल्याला पाश्चात्य देशांसारखी, विकसित देशांसारखी एक पद्धत आपल्याला अवलंबावी लागणार होती. आणि ती पद्धत म्हणजे डिपॉझिटरी. आपण पाहिलं आपल्या या प्रकरणाचं नावच आहे याचं भागपेढी पद्धत. भागपेढी पद्धत, भाग ठेवून घेणारी, भाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिमटेरियलाइज करून संगणकाच्या साह्यानं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं अत्यंत महत्वाचे दस्तऐवज सांभाळणारे, तिचं व्यवहार करणारी अशी ही संस्था म्हणजे भागपेढी. आपण पाहिलं की चिटणीस म्हणजे काय, अगर वेगवेगळ्या व्यवसाय संस्था चिटणीसाच्या सेवेचं अत्यंत आधुनिक काळात महत्व आलेलं आहे असं आपण गेल्या वर्षीपासून पाहत आहोत. एक प्रमुख कार्यकारी अधिकारी या नात्यानं, पत्रव्यवहार करता या नात्यानं कंपनी चिटणीसाला कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये संचालकांना एक मदतनीस, सहाय्यक किंवा तज्ज्ञ असा सहाय्यक किंवा असिस्टंट म्हणून चिटणीसाला वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या ठिकाणी त्याला काम करावं लागतं. आणि त्या व्यवसाय संस्था उभी करण्याचं काम चिटणीस प्रवर्तकांच्या
सल्ल्याने, प्रवर्तकांच्या आज्ञेनुसार हा कंपन्यांची स्थापना करणं, भांडवल उभारणी करण्यामध्ये हा चिटणीस सर्व प्रकारची कायदेशीर किंवा अनेक प्रकारची जबाबदारी तो पार पाडत असतो. आपण पाहिले की सुरुवातीपासून आपण अनेक प्रकरणं पाहिले. वित्त व्यवस्थापन ते प्रभावी असलं पाहिजे, योग्य भांडवलाचा वापर केला पाहिजे, कंपनी भांडवल उभारणी कशी करते, कंपनीची भांडवल संरचना काय ते आपण पाहिलं. भाग, कर्जरोखे, बंधपत्रे, अग्रहक भाग, ठेवी, वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून कर्ज, अशा अनेक मार्गातून कंपनीला आपली भांडवल उभारणी करावी लागते. आणि ती भांडवल उभारणी केल्यानंतर ज्या लोकांनी कंपनीमध्ये आपले भांडवलामध्ये गुंतवणूक केलेली आहे, ती गुंतवणूक केल्यानंतर प्रत्येकाच्या नावे त्यांनी जेवढे पैसे आपल्या कंपनीत वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवले त्याबद्दल त्याला जो लेखी पुरावा दिला जातो, त्याला त्या घटकाचं, त्या भागाचं किंवा कर्जरोख्याचं लेखी दस्तऐवज आपण त्याला देतो, किंवा ठेवीचं प्रमाणपत्र, ठेव पावती. अशा प्रकारे अनेक घटकांकडून, अनेक लोकांकडून, जगभरातील लोकांकडून आपण लोकांना आवाहन करून सार्वजनिक कंपनी भागांची विक्री करून मालकी भांडवल मिळवते. अत्यंत महत्वाचा घटक, कंपनी समहक्क भागांची विक्री करून भांडवल मिळवते. मालकी भांडवल आणि कर्ज भांडवल याचा त्या ठिकाणी संगम साधला जातो आणि आदर्श स्वरूपाची अशी भांडवल संरचना करून कंपनी मोठ्या प्रमाणात नफा कमवण्यासाठी प्रयत्न करते. लहान मोठ्या सर्वच व्यवसाय संघटनांचा उद्देश नफा कमवणे, ग्राहक टिकवणे, एक विश्वस्त म्हणून समाजामध्ये त्यांना भूमिका करून मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करून समाजातील वेगवेगळ्या घटकाप्रती कंपनीला किंवा व्यवसायाला आपली जबाबदारी निभवावी लागते आणि आपला व्यवसाय भरभराटीला आणून त्या ठिकाणी समाजात कार्य करावं लागतं. तर कंपनी आपण पाहिलं की भागांची, कर्जरोख्यांची विक्री करते आणि हे कर्जरोख्यांची विक्री करून कंपनी भांडवल उभारणी करते. आणि कंपनीचं भाग हे आपण 11वी मध्ये पाहिले. कंपनी कायद्यानुसार निर्माण केलेली किंवा स्थापन झालेली कृत्रिम व्यक्ती आहे. या कृत्रिम व्यक्तीचा कारभार ज्या कायद्याने स्थापन झाला त्या कायद्यान्वये त्याच्यावर नियंत्रण, व्यवस्थापन, वेगवेगळे दस्तऐवज तयार करून त्या दस्तऐवजाच्या आधारे कंपनी कृत्रिम व्यक्ती बनते. तिच्या अशा अनेक वैशिष्ट्ये आपण पाहिले. असंख्य भागधारक, बदलता भागधारक वर्ग, कंपनीचे भाग हस्तांतरक्षम असतात, तिला बोधचिन्ह असतं वगैरे, किंवा मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये फरक असतो. असे अनेक 14-15 वैशिष्ट्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहेत. आणि कंपनी भागांची व कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभी करते. कंपन्यांचे भाग हस्तांतरक्षम असतात आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रकार पाहिले आपण. खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी किंवा पात्र सार्वजनिक कंपनी, बहुराष्ट्रीय कंपन्या, सरकारी कंपनी, असे हे सर्व कंपन्याच्या अनेक प्रकार. कंपनी कायदा 2013-14 नुसार कंपन्या स्थापन होतात किंवा पूर्वीच्या 1956च्या कायद्यानुसार कंपनी फॉर्म होते. त्याप्रमाणे नियंत्रण, व्यवस्थापन आणि कंपनीचं रचना किंवा कार्य चालत असतं. हे असं आपण पाहिलं. मग सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कंपनीचे भागधारक वर्ग बदलते असतात, म्हणजे कंपनीचे भाग हस्तांतर क्षम असतात. कंपनीच्या, सार्वजनिक कंपनीचे भाग सहजरित्या त्याचं हस्तांतरण होऊ शकतं, म्हणजे खरेदी विक्री होऊ शकते. एखाद्या भागधारकाला वाटलं की मला आई कंपनीमध्ये नका, मला माझं भांडवल भाग विकायचे आणि मला माझं वैयक्तिक काम करायचं आहे, तर कोणताही भागधारक एखाद्या कंपनीमध्ये भाग घेऊन प्रवेश घेऊ शकतो किंवा त्या कंपनीपासून दूर जाऊन कंपनीपासून संबंध तोडवू शकतो. अशा प्रकारे कंपनीचे भाग हस्तांतरक्षम असतात. ते कितीही वेळा खरेदी विक्री करता येतात आणि ते कंपनीपासून दूर जाऊ शकतात. किती भागधारक बदलता वर्ग असला तरी कंपनीचं अस्तित्व कायम असतं, चिरंतन असतं. ती कायद्याने तिचं कामकाज चालू असतं. एखादा भागधारक दिवाळखोर झाला, अगर एखादा भागधारक तिथून निघून गेला, भाग विकला, तर त्या ठिकाणी सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत काही अडचण नसते. ते भाग हस्तांतरक्षम असतात. हे असं आपण पाहिलं. मग आता हे हस्तांतरक्षम भाग असतात किंवा
मग हे हस्तांतरक्षम भाग समजा त्यावेळेस पूर्वीच्या वेळेस 90च्या अगोदर भाग कागदपत्र स्वरूपातच पारंपरिक पद्धतीनं एखाद्या भागधारकानं भाग खरेदी केल्यानंतर त्याला कागदपत्राच्या स्वरूपात त्याला पुरावा म्हणून दिला जात होता. कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक केली तर कर्जरोख्याचं प्रमाणपत्र, भागामध्ये गुंतवणूक केली तर भागाचं प्रमाणपत्र, ठेवीमध्ये लोकांनी गुंतवणूक केली तर त्याला ठेवीचं प्रमाणपत्र. असे जगभरातील लोक 1990 नंतर आपली अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेल्यामुळं त्या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था खुली झाली. त्या ठिकाणी खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणामुळे अर्थव्यवस्थेवरील बंधने शिथिल करण्यात आली आणि म्हणूनच त्यावेळेसपासून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर आपण जात असल्याचं आपणाला दिसून येतं. आणि मग त्यामुळं जगभरातील लोक या ठिकाणी भारत अविकसित देश आहे, त्या ठिकाणी कंपन्या स्थापन केल्या, त्या ठिकाणी नवीन कंपनी असल्यामुळे त्या ठिकाणी उत्पादन चांगलं, नफा जास्त होतो म्हणून जगभरातल्या लोकांनी आपल्या इथे या उदारीकरणाच्या धोरणाअंतर्गत जगभरातील गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. पण त्याचं प्रमाणपत्र आपण त्यांना कशाच्या आधारे दिलं? भागाचं प्रमाणपत्र. म्हणजे त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत पैसे गुंतवल्यानंतर आपण त्याला काय केलं, किंवा तुम्ही एवढे आमच्या कंपनीत पैसे गुंतवले म्हणून कागदपत्राच्या स्वरूपात आपण त्याला दस्तऐवज द्यायला लागलो. 90ला आपण त्या ठिकाणी अर्थव्यवस्था लोकांनी धोरण अवलंबलं. अनेक लोकांनी आपली अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेली. त्यामुळं परकीय भांडवलाचा ओघ आपल्या देशामध्ये वाढला आणि त्यामुळं या ठिकाणी परंतु परकीय भांडवलाचा ओघ आपल्या देशामध्ये वाढला, परंतु आपल्या इथं व्यवस्थित अशी सिस्टमॅटिक पद्धत, भांडवल त्याचं व्यवस्थित ठेवणे, कंपनी चालवणे, गुंतवणूकदारांचा विश्वास निर्माण करण्यासाठी योग्य अशी व्यवस्था नव्हती. पारंपरिक पद्धतीने कागद, आपण एखादा अमेरिकेतला गुंतवणूकदार असेल तर इथून त्याला आपण कागदपत्र पाठवायचे, त्याला विकायचे झाले तर ते कागदपत्र आपल्या इथं शेअर मार्केटमध्ये NSDL किंवा भारतीय भाग बाजारामध्ये पाठवणं. असं एक महत्वाचं कारण म्हणजे भारतीय भाग बाजारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास निर्माण होईल अशी व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. काही दलाल किंवा काही मतलबी लोकांनी त्या काळी भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली. आम्ही कंपनी काढलेली आहे, लोकांना जाहीर आवाहन करायचं, भाग विकायचे, लोकांकडून पैसे गोळा करायचे आणि त्यांना कसं तरी बनावट प्रमाणपत्र द्यायचं. आणि अनेक गुंतवणूकदारांची त्या काळी जागतिकीकरणामध्ये देशातील गुंतवणूकदारांची किंवा जगभरातील गुंतवणूकदारांची सुद्धा काही प्रवर्तकांनी किंवा काही लोकांनी कंपनीच्या नावाखाली त्यांच्याकडून भागांची रक्कम, कर्जरोख्यांच्या रकमेखाली अनेक प्रकारची लुबाडणूक केली आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारे अनावश्यक गोंधळ किंवा लोकांची लूट, गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ लागली. म्हणून लोकांना कळून चुकले बाबा आता याच्यापेक्षा कागदपत्रांच्या स्वरूपापेक्षा काहीतरी वेगळी पद्धत आपल्या इथे निघाली पाहिजे, की जी पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये, जपानमध्ये वगैरे डिपॉझिटरी पद्धती 1947 पासून कार्यरत होती. हे आपण काल मी व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मग भारत सरकारनं 96चा कायदा करून त्या ठिकाणी एक नवीन संस्था आणली. तिला भागपेढी किंवा ठेवकोष किंवा प्रतिभूतींचं अमूर्तीकरण करण्याची प्रक्रिया आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून भारत सरकारनं कायदा करून त्या कायद्याद्वारे 2 संस्था आणल्या आणि त्या संस्था केंद्रीय पद्धतीनं देशातील वेगवेगळ्या उद्योगधंद्यातील प्रतिभूती, मग त्या भारतातील असो किंवा भारतातील गुंतवणूकदारांच्या असो, अगर परदेशातील गुंतवणूकदारांच्या असो, त्यांची प्रमाणपत्र किंवा त्यांची माहिती, अद्ययावत माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवण्यास सुरुवात केली. म्हणजे अत्यंत महत्वाचे दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डिमटेरियलाइज स्वरूपात, पेपरलेस स्वरूपात संगणकामध्ये माहिती साठवून त्या ठिकाणी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक टाळण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य राष्ट्रासारखा भारत सरकारनं केला आणि त्याद्वारे भारत सरकारनं 1996 साली डिपॉझिटरी कायदा, म्हणजे पहा
जवळजवळ 90च्या अगोदर पासून ते 96 पर्यंत 7-8 वर्षाच्या काळामध्ये एक प्रकारे उद्योग क्षेत्रामध्ये किंवा कंपन्यांमध्ये अविश्वासाचं वातावरण होतं. अनेक लोकांची फसवणूक होत होती. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थावरील लोकांचा विश्वास उडू लागला आणि त्या काळातच गुंतवणूकदारांनी भारत सरकारकडे एका नवीन पद्धतीची की बाबा आम्हाला कागदपत्र स्वरूपात हे भागांचं किंवा कर्जरोख्यांचं ठेवीचं प्रमाणपत्र नको, तर एक ऑनलाईन पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं आमचे कागदपत्र साठवा, आम्ही त्यामध्ये अकाउंट उघडायला खाते उघडायला तयार आहोत आणि मग आम्हाला पाहता येईल, भाग लगेच विकता येईल. अशा प्रकारे या इलेक्ट्रॉनिक किंवा डिमटेरियलाइज स्वरूपात भाग धारण केल्यानंतर भागधारक कंपनीतील अनेक वैशिष्ट्ये चांगल्या प्रकारे राबवू शकतात. भागधारक त्यांचे भाग सहजरित्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एका क्लिक सरकी ते विकू शकतात ऑर्डर देऊन, आणि एका क्लिक सरकी ते आपण भाग खरेदी करू शकतात. अशी एक पद्धती आणली गेली, तिलाच भागपेढी असं म्हटलं जातं. तर या भागपेढीमध्ये अनेक घटक असतात. तर या भागपेढीची कार्यपद्धत कशी असते ते आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांच्या साह्यानं आपण पाहणार आहोत. आणि अशी ही भागपेढीचं हिचं कार्य कसं चालतं, तर भागपेढीचा अर्थ काय, भागपेढीचं महत्व काय, अशी ही काय महत्व आहे की आपण बाबा स्वतंत्र कायदा केला आणि त्या कायद्यानुसार हा व्यवसाय सरकारनं सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुरुवातीला एक प्रयोग म्हणून 2 संस्था डिपॉझिटरी स्थापन केल्या, त्या सीडीएसएल आणि एनएसडीएल, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड, नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड, अशा 2 संस्था सरकारनं आणलं आणि आपल्या सरकारने आणले आणि देशातील किंवा आपल्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केला. आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था आजपर्यंत उदाहरणार्थ 90 ते आज या ठिकाणी 30 वर्षाच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था विकसित, अनेक क्षेत्रात विकसित झालेली आहे. तिचे काही दोष वगळता आपण त्याचं समर्थनच करू. आणि अशा प्रकारे या जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाचा अवलंब केल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला एक गती किंवा दिशा देण्यासाठी, अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी, महत्वाचे दस्तऐवज एका सेंट्रलाइज पद्धतीने ठेवण्यासाठी सरकारने या भागपेढ्या किंवा ठेवकोष संस्था आणल्या. तर या भागपेढीचं महत्व काय, या भागपेढीचे फायदे काय, या भागपेढीचं काम कसं चालतं, घटक कोणकोणते आहेत आणि भागपेढी संबंधित संकल्पना, संज्ञा याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. भागपेढी पद्धतीची कार्यपद्धती कशी आहे, तर या ठिकाणी या भागपेढीमध्ये डिपॉझिटरी एक संस्था असते, तिला सहाय्यक असं डिपॉझिटरी पार्टिसिपंट एक असतो. त्यानंतर इश्युअर कंपनी म्हणून एक असते, म्हणजे भाग विकणारी. आणि त्यानंतर बीओ म्हणजे बेनिफिशियल ओनर किंवा प्रत्यक्ष गुंतवणूकदार, असं या 4 घटकांच्या आधारे या डिपॉझिटरीचं काम चालतं. आणि त्याचबरोबर भाग बाजारातून कंपन्या भांडवल उभारत असताना या डिपॉझिटरीची मदत होते. कागदपत्र सांभाळणारी ही संस्था आहे. अत्यंत महत्वाचे दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं डिमटेरियलाइज स्वरूपात या ठिकाणी सांभाळले जातात आणि त्या पद्धतीनं मग गुंतवणूकदार बिनधास्त त्या ठिकाणी आपले पैसे गुंतवतात आणि एक प्रकारे देशातील उद्योगधंद्यांना चालना मिळते, देशातील उद्योगधंद्यांना भांडवल मिळतं आणि मग कायद्याप्रमाणे ती संस्था कायम चिरंतन चालते. अशा या कंपनीसाठी किंवा वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या असतात, सरकारच्या कंपन्या असू शकतात, मात्र सार्वजनिक कंपनी, खाजगी क्षेत्रातील कंपनी, सार्वजनिक कंपनी, अशा या कंपन्यांचा कागदोपत्री अत्यंत महत्वाचे दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करून ठेवणारी संस्था म्हणजे भागपेढी होय. आता या भागपेढीचं आणि बँकेशी थोडं साधारण आहे. बँक लोकांची ठेव गोळा करते, पैसा जमा करते, खात्यात ठेवते, ती ऍक्च्युअल रोख किंवा रक्कम सांभाळते, खात्यात सांभाळते, त्यावर व्याज देते किंवा कर्जावर रक्कम देते.
या दोन्हीचं थोडंसं साधर्म्य आहे. लोकांकडून ठेव म्हणून हे कागदपत्र किंवा महत्वाचे दस्तऐवज घेते आणि ते इलेक्ट्रॉनिक कागद नष्ट करून पेपरलेस माहिती इलेक्ट्रॉनिक यंत्रामध्ये साठवते आणि डिजिटल स्वरूपात माहिती लोकांना किंवा गुंतवणूकदारांना कळवते. आणि अशा प्रकारचे हे भाग किंवा कर्जरोखे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मग ते सहज विकता येतात किंवा खरेदी करता येतात. ताबडतोब व्यवहाराला गती येते. 2 ते 3 दिवसामध्ये एखादा भागधारक आपले भाग विकू शकतो आणि आपल्या खात्यावर पैसे लगेच जमा करू शकतो. घर बसल्या एका क्लिकसाठी तो आपले भाग हस्तांतर करू शकतो किंवा घेऊ शकतो आणि अनेक कंपन्या उभे राहू शकतात. अशा प्रकारे या डिपॉझिटरीचं कार्य अशा प्रकारे हे चालतं. डीमॅट म्हणजे या डिपॉझिटरीमध्ये गुंतवणूकदारांना डीपीच्या मार्फत डीमॅट खाते डीमॅट डिमटेरियलाइज स्वरूपात इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं गुंतवणूकदारांचं त्या ठिकाणी डीमॅट खातं ओपन केलं जातं आणि त्याचे भागाचे किंवा प्रतिभूतींचे व्यवहार त्या ठिकाणी नोंद केले जातात. आणि त्यामुळं गुंतवणूकदारांच्या हितांच्या रक्षणासाठी भारत सरकारनं डिपॉझिटरी कायदा आणला आणि त्या ठिकाणी भौतिक स्वरूपातील भाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिमटेरियलाइज केले जातात की त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला पाहता येतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी डिपॉझिटरीमध्ये भौतिक स्वरूपातील प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिमटेरियलाइज केल्या जातात. यानंतरचा भाग आपण लगेच थोड्याच वेळात नंतर पाहू. ठीक आहे.